श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल तर आजचा आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय त्या म्हणजे आपल्या 12 राशी. त्या 12 राशींनुसार व्यक्तीच्या काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. व्यक्तीचा स्वभाव व त्यांची खासियत ज्या त्या राशीनुसार काय असते हे पाहण्यास आपण आज सुरुवात करणार आहोत. मेष रास. कमी बोलणारे, हट्टी, गर्विष्ठ, रागावलेले, प्रेम प्रकरणात नाखुश, वाईट कृत्ये टाळणारे, नोकर व महिलांमुळे त्रासलेले, मेहनती, हुशार, यांत्रिक कामात यशस्वी असे असतात. मेष राशीचे लोक आकर्षक असतात. त्यांचा स्वभाव काहीसा उग्र असू शकतो. दिसायला सुंदर असतात. या लोकांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही. त्यांचे चारित्र्य स्वच्छ आणि आदर्शवादी असते. बहुमुखी प्रतिभा असते. ते समाजावर वर्चस्व मिळवतात आणि सन्मान मिळवतात. कोणताही निर्णय घेण्यात खूप घाई करतात व हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत. या राशीच्या लोकांचा स्वभावात लोभ नसतो. इतरांना मदत करणे त्यांना चांगले वाटते. कल्पनाशक्ती मजबूत असते व खूप विचार करतात. स्वतःचा जसा स्वभाव आहे तसाच दुसऱ्यांकडून देखील त्यांना अपेक्षा असते. त्यामुळे त्यांची फसवणूक देखील होते. अग्नितत्वाचा असल्यामुळे क्रोध लवकर येतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती असते. अपमान सहजासहजी त्यांच्याकडून विसरले जात नाहीत. ते लक्षात ठेवतात. जेव्हा संधी मिळते तेव्हा तो बदला घेण्यास कमी पडत नाहीत. स्वतःच्या जिद्दीला चिकटून राहणे देखील मेष राशीच्या स्वभावात आढळते. तुमच्यात एक कलाकार देखील दडलेला असतो. प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतात. स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्यांना वागायला लावतात. त्यामुळे शत्रू निर्माण होतात. या राशीच्या लोकांना एकच काम पुन्हा पुन्हा करायला आवडत नाही. एकाच ठिकाणी जास्त वेळ राहणे चांगले नाही. नेतृत्व क्षमता त्यांची उत्तम असते. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईकचं बटन दाबून सबस्क्राईब करा. पुढची रास आहे वृषभ रास. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा स्वभावाने खूप कष्टाळू आणि साधारणपणे शांत राहतो. पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो चिडतो. वृषभ राशीच्या लोकांमध्ये बैलासारखा स्वभावही आढळतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. यामध्ये कृतिका नक्षत्राचे 3 चरण असतात. रोहिणीचे 4ही चरण आणि मृगशिराचे पहिले 2 चरण समाविष्ट असतात. पिता-पुत्र यांच्यामध्ये जीवनात मतभेद होतात. त्यांचे मन सरकारी कामांमध्ये जास्त असते. सरकारी कंत्राटी कामे करून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. वडिलांकडे जमिनीच्या कामातून किंवा जमिनीतून उदरनिर्वाहाचे साधन त्यांना असते. व्यक्ती मुख्यतः तामसिक आहारात रस दाखवते. गुरूच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये ज्ञानाचे महत्त्व निर्माण होते. जेव्हा ते बोलतात तेव्हा ते फक्त स्वाभिमानाबद्दलच जास्त बोलतात. शिक्षण आणि त्यांचे सरकारी क्षेत्रातील काम या व्यक्तींना आकर्षित करतात. तुमच्या आयुष्यात अनेक व्यावसायिक सहली असतात. तेव्हा त्यांचे जीवन व तुमच्या तत्त्वांवर तुम्ही चालता. मनात नेहमी एक योजना असते. अनेक वेळा ते स्वतःच्याच कटात अडकतात. या राशीतील लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रेमी असतात. कलाक्षेत्रात व्यक्ती स्वतःचं नाव कमवते. रोहिणीच्या 4थ्या घराचा स्वामी चंद्र आहे. व्यक्तीच्या आत नेहमी चढ-उतारांची स्थिती असते. तो स्वतःच्या मनाचा राजा असतो. चंद्र आणि बुध व्यक्तीला अधिक कन्यादान करतात. आईसोबत वैचारिक मतभेदाचे वातावरण निर्माण करतात. पुढची रास आहे मिथुन रास. ह्या राशीचे 3रे चिन्ह आहे
राशीचे प्रतीक तरुण जोडपे आहे. ही दुहेरी स्वभावाची राशी आहे. मृगशिरा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाचे स्वामी मंगळ, शुक्र हे आहेत. मंगळ शक्तिदायक आहे, तर शुक्र हा मायाप्रिय आहे. मायेबद्दलच्या भावना व्यक्तीच्या आतमध्ये आढळतात. व्यक्ती नेहमी आपल्या जीवनसाथीकडे एक शक्ती म्हणून पाहत असते. तसेच काही वेळा घरगुती कारणांमुळे व आपापसात ताणतणाव देखील निर्माण होतात. मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे स्त्रीरोग ओळखण्याची अद्भुत क्षमता या व्यक्तींमध्ये असते. व्यक्तीला वाहनांचे चांगले ज्ञान असते. नवीन वाहने आणि आनंदाची साधने यांना प्रचंड आकर्षित वाटतात. घराच्या सजावटीकडे त्यांचा अधिक कल असतो. मंगळामुळे व्यक्ती आपल्या शब्दाचा माणूस बनतो. गुरु हा आकाशाचा राजा आणि राहू हा गुरुचा शिष्य म्हणून दोन्ही मिळून या व्यक्तीला दैवी शक्ती प्राप्त करून देतात. या राशीच्या लोकांमध्ये विश्वाबद्दल जाणून घेण्याची जन्मजात क्षमता असते. तो विमान आणि उपग्रहांविषयीचे ज्ञान यांमध्ये त्याला रस असतो. राहू आणि शनीच्या संयोगाने व्यक्तींमध्ये शिक्षण आणि शक्ती निर्माण होते. व्यक्तीचे काम शैक्षणिक ठिकाणी किंवा वीज, पेट्रोल किंवा वाहनांच्या संबंधित कामांमध्ये असते. प्रत्येक कामात जिज्ञासा आणि तपशील मनामुळे या राशीच्या लोकांना शोधकार्यात यश मिळते. ते पत्रकार, लेखक, मीडिया, भाषांचे ज्ञानी, नियोजक देखील बनू शकतात. गुरु जो ज्ञानाचा स्वामी आहे, मंगळाच्या पाठिंब्याने त्याला उच्च पदांवर आणि संरक्षण इत्यादी विभागांमध्ये काम मिळते. व्यक्ती स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःच्या कारणांमध्ये अडकून राहतो. मिथुन राशीचे चिन्ह पश्चिम दिशेने प्रतिनिधित्व करते. ज्यांचा जन्म चंद्राच्या निर्णायक कालावधीत होतो त्यांना मिथुन राशी असे म्हणतात. बुधाचा धातू हा पारा आहे आणि त्याची प्रकृती किंचित उष्णता आणि थंडीने वरखाली होणारी आहे. इतरांची मने वाचण्याची क्षमता, दूरदृष्टी, अष्टपैलुत्व आणि अधिक हुशारीने काम करण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये असते. बुद्धिमत्तेवर आधारित कामातच व्यक्तीला यश मिळते. मतं आणि बोलण्यात आपोआप जन्मजात हुशारीमुळे ही लोक राजकारणी देखील बनू शकतात. पुढची रास आहे कर्क रास. राशीचे 4थे चिन्ह कर्क आहे. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. ही एक परिवर्तनीय रक्कम आहे. राशीचा स्वामी चंद्र आहे. यात पुनर्वसू नक्षत्राचा शेवटचा टप्पा, पुष्य नक्षत्राच्या 4ही चरणांचा आणि आश्लेषा नक्षत्राच्या 4ही चरणांचा यात समावेश होतो. कर्क राशीचे लोक कल्पनाशक्तीशील. शनी, रवी व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अस्थिर बनवतात आणि व्यक्तींमध्ये अहंकाराची भावना वाढते. ज्याला तिथे काम करायचे असते तिथे त्याला नेहमीच त्रास होतो. शनी आणि बुध मिळून व्यक्तीला बुद्धिमान बनवतात. शनी, शुक्र व्यक्तीला संपत्ती देतात. शुक्र तिला सजविण्याची कला देतो आणि शनी त्या व्यक्तीला अधिकच आकर्षक बनवतो. व्यक्ती उपदेशक बनू शकतो. बुध गणिताची समज देतो. शनी लेखनाचा प्रभाव देतो, तर संगणक इत्यादी प्रोग्रामर करण्यात या व्यक्तींना यश मिळते. या राशीची व्यक्ती उत्कृष्ट बुद्धिमत्ता दिसून येते. पाण्यातून प्रवास करणे या व्यक्तींना आवडते. कामुक, कृतज्ञ, ज्योतिषी, प्रेमी आणि सुगंधी गोष्टींचा आनंद घ्यायला यांना खूप आवडतो. तो त्याच्या आईवर एकनिष्ठ असतो. जेव्हा खेकडा कोणतीही वस्तू किंवा प्राणी त्यांच्या पंजेने पकडतो तेव्हा तो सहजासहजी सोडत नाही. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये देखील विचारांना चिटकून राहण्याची तीव्र भावना असते. ही भावना त्यांना ग्रहणक्षमता, एकाग्रता आणि संयम हे गुण देते. या राशीची लोकांचा
मूड बदलायला वेळ लागत नाही, पण कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते. भूतकाळ यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांना आयुष्यभर मैत्री कशी टिकवायची हे माहीत आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात. ते स्वप्न पाहणारे, कष्टकरी आणि उद्योजक असतात. बालवयात लोक सहसा कमकुवत असतात, परंतु त्यांचे शरीर वयानुसार विकसित होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुढचा भाग लवकरच प्रसारित होईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.